हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द स्टडी ग्रुप. सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण नफा आणि तोटा हा धडा बघणार आहोत, जो की स्कॉलरशिपच्या मुलांसाठी महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी आपण सेम आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सरळ व्याजासाठी याच पुस्तकाचा वापर केला होता किंवा या पुस्तकातील स्वाध्याय आपण सोडवले होते. त्याचप्रमाणे आजसुद्धा आपण नवनीत प्रकाशनचं हे पुस्तक आपण वापरणार होतो आणि त्याच पुस्तकातील नफा आणि तोटा, जो की तुम्हाला 232 पेज नंबरवरती हा धडा दिलेला आहे, याच्यातील बहुतांश प्रश्न हे परीक्षेमध्ये आलेले इकडे तुम्हाला स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत. तर ते कसे सॉल्व करायचे हे आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. नफा आणि तोट्यामध्ये दोन महत्त्वाची सूत्र आहेत. पहिला म्हणजे नफा कसा काढायचा. तर सर्वांना नफा, तोटा, खरेदी किंमत आणि विक्री किंमत म्हणजे काय हे आपण पाहूया. एखादी वस्तू आपण 10 रुपयाला विकत घेतली किंवा एक पेन मी 10 रुपयांना विकत घेतली, तर ती मी 10 रुपये म्हणजे ही माझी खरेदी केली. म्हणजे एक पेन मी खरेदी केली, विकत घेतली आहे, म्हणजे ती खरेदी किंमत झाली. आणि समजा 30 पेन मी 8 रुपयाला परत विकलेली आहे, 8 रुपयाला विकलेली आहे, तर 8 रुपये ही माझी विक्री किंमत झाली. आणि मी आधी घेत असताना 10 रुपयाला घेतली होती आणि आता मी विकली आहे 8 रुपयाला. म्हणजे याच्या दोन्हीमध्ये डिफरन्स किती रुपयाचा आहे? 2 रुपयाचा. म्हणजे मला 2 रुपये हे स्वतःच्या पदरचे घालावे लागलेत. म्हणजे 2 रुपये मला लॉस झालेला आहे. मी 10 रुपयाला घेतलेली पेन 8 रुपयाला विकली, म्हणजे त्याच्यामध्ये माझा काहीही फायदा झालेला नाही. म्हणजे नफा न होता मला त्या ठिकाणी तोटा झालेला आहे. समजा आता मला नफा झालेला पाहायचा आहे, तर मग मी ती 10 रुपयाची वस्तू किंवा 10 रुपयाची पेन मी 12 रुपयाला विकली, तर 2 रुपये मला नफा म्हणजेच फायदा. आणि त्याचनंतर समजा मी एक मोटरसायकल विकत घेतली किंवा एक 4 व्हीलर विकत घेतली आणि त्याला मी दुसऱ्या एका गाडीमध्ये शिफ्ट करून घरापर्यंत आणलं. किंवा एक फ्रीज घेतला आणि फ्रीजला मला घरी पोहोचवण्यासाठी दुसरे 1000 रुपये मी खर्च केले, तर त्याची एकूण खरेदी किंमत कशी काढणार आपण. त्या फ्रीज मी 12,000ला घेतला आणि त्यानंतर मला तो घरी आणण्यासाठी 1000 रुपये परत लागले. म्हणजे ते सुद्धा हे 12,000 आणि तो 1000 म्हणजे 13,000 ही आपली एकूण खरेदी किंमत पकडायची. तर अशाच प्रकारे या 2-3 सूत्रांच्या माध्यमातून किंवा साहाय्याने आपण सर्व प्रश्न सॉल्व करतो. तर त्याच्यामध्ये थोडेसे पॅटर्न चेंज दिलेले आहेत, तर ते पॅटर्नसुद्धा आपण कसे फॉलो करायचे हे आपण इथे पाहणार आहोत. त्यातील स्वाध्याय जसं की नफा तोटा 23rd नंबरचा चॅप्टर दिलेला आहे, त्याच्यामध्ये स्वाध्याय 23.1 आज आपण पाहूया. त्याच्यातील जे प्रश्न आपल्या परीक्षेला येऊन गेलेले आहेत ते आपण सोडवून घेऊया. तर पहिला प्रश्न बघूया. पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेले बघा. एका वस्तूची विक्री किंमत 540 रुपये आहे. जर नफा 90 असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता आपल्याला सूत्र माहिती आहे. नफा झालेला आहे, ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे की नफा झालेला आहे. आणि नफाचं सूत्र म्हणजे जेव्हा नफा होतो तेव्हा विक्री किंमत ही जास्त असते. म्हणजेच नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत बरोबर काढतो आपण. आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे, नफा दिलेला आहे आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला खरेदी किंमत काढायची. तर सूत्रात किमती फक्त फिलअप करून घेऊया. गणितामध्ये आपल्याला नफा दिलेला आहे 90 रुपये, विक्री किंमत दिलेली आहे 540 रुपये आणि आपल्याला आता खरेदी किंमत ही काढायची आहे. ठीक आहे. पहा, आता आपल्याला काय करायचं आहे. खरेदी किंमत ही जी आहे, खरेदी किंमत लेफ्ट साईडला आपल्याला मूव्ह करायचं आहे. मी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलं, जेव्हा आपण डाव्या साईडच्या किमती उजव्या साईडला किंवा उजव्या साईडची किमती डाव्या साईडला घेतो, तेव्हा फक्त त्यांच्या मेन क्रिया ज्या असतात त्याच्या अपोजिट क्रिया करायची असते. आता इथं वजाबाकीमध्ये आहे, तर इकडे येत असताना खरेदी किंमत हे डाव्या साईडला येत असताना हे बेरजेमध्ये येईल. म्हणजे त्याच्या पुढचं जे मायनस साईन आहे ते प्लस होईल. इकडं 90च्या पुढे काही नाही म्हणजे प्लस साईन आहे आणि इकडे जात असताना ते मायनस होईल. म्हणजे बघा, आपण यालाच असं सुद्धा लिहू शकतो. खरेदी किंमत बरोबर 540 इथेच ठेवा मायनस 90. तर बघा, 540मधून 90 जर आपण मायनस केले तर 450 म्हणजे रुपये. म्हणजे त्याची खरेदी किंमत किती आलेली आहे? 450. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रत्येक पॅटर्नचा एक क्वेश्चन आपण सोडून घेऊया. बघा, आता दुसरा नंबरचा प्रश्न हा वेगळ्या पॅटर्नचा दिलेला आहे. एक शर्ट 400 रुपयाला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. आता याच्यामध्ये तुम्हाला नफा, इथं अगोदरच्या प्रश्नामध्ये नफा डायरेक्ट 90 रुपीज असं दिलेला होता, पण आता तुम्हाला पट दिलेली आहे. 3/8 पट दिले कशाच्या? विक्री किंमतीच्या. आणि विक्री किंमत ऑलरेडी दिलेली आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे की खरेदी किंमत काढा. हा सुद्धा प्रश्न 2019ला येऊन गेलेला आहे, तर आपण काढूया. बघा,
विक्री किंमत 400 रुपये दिलेली आहे आणि नफा आपल्याला किमतीत न देता त्यांनी अट दिलेली आहे की विक्री किमतीच्या 3/8 पट हा त्याचा नफा असणार आहे. ऑलरेडी आपल्याकडे विक्री किंमत आहे 400 रुपये आणि 3/8 पट म्हणजेच त्याला गुणाकार करायचा. त्यानंतर बघा यालाच आपण असं सुद्धा लिहू शकतो 400 गुणिले 3 भागिले 8. हे लिहिलं आणि हे लिहिणं याचा दोन्हीचा अर्थ एकच होतो. मुलं असं लिहिलं की यांचा गुणाकार करायचा की भागाकार याच्यामध्ये कन्फ्युजन होतात, त्यासाठी आपण असं जरी लिहिलं तर ते समजून जाईल. आता बघा 8च्या पाड्यामध्ये डायरेक्ट भाग जातो. 8च्या पाड्यामध्ये 40 येतं. 8 5 40 0 0 मल्टिप्लाय 3. त्यानंतर बघा 50 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 150. हा आपल्याला नफा भेटला आणि ही विक्री किंमत आहे. तर आता मग खरेदी किंमत काढू शकतो. नफ्याचं सूत्र वापरा. नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. नफा आपल्याकडे आहे 150 रुपये, विक्री किंमत दिलेली आहे 400 रुपये आणि मग खरेदी किंमत आपल्याला काढायची. सेम आधीच्या कॅल्क्युलेशनसारखं कॅल्क्युलेशन करूया. खरेदी किंमत डाव्या बाजूला घेऊया. त्यानंतर 400 मायनस 150. तर मग खरेदी किंमत किती आली? 250 रुपये. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढच्या प्रश्नाचा पण पॅटर्न चेंज आहे. 1000 रुपयाची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला? 1000 वर 30%. आता टक्केवारी कशी काढायची? याच्या आधी आपल्याला टक्केवारी कशी टक्केवारी म्हणजेच काय? 30% म्हणजे या 30ला 100ने भागायचं, म्हणजे ते काय होतं त्याच्या मूळ रूपात येतं. तर बघूया आपण. 1000ची वस्तू, आपल्याला 1000ची वस्तू म्हणजे खरेदी किंमत दिलेली आहे समजा आणि 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला? 1000 खरेदी किंमत आहे, 30% नफा झालेला आहे, तर मग ती किती रुपयाला विकली पाहून घेऊया. वस्तूची किंमत दिलेली आहे 1000 रुपये आणि त्यावरती नफा झालेला आहे 30%. म्हणजेच वस्तूच्या किमतीच्या 30% नफा झाला. म्हणजे नफा कसा काढू आपण? 1000च्या 30%. 1000चे 30% काढणे म्हणजेच गुणिले 30. आता टक्केवारीचं रूपांतर साध्यांमध्ये करायचं असेल तर आपल्याला 100ने भागावं लागतं. का? तर टक्केवारी काढत असताना आपण ऑलरेडी 100ने गुणूनच टक्केवारी काढली जाते. टक्केवारी म्हणजे काय? समजा एखाद्या विद्यार्थ्याला 100 पैकी 50 मार्क पडले तर आपण कसं काढतो? खालच्या बाजूला एकूण मार्क, पडलेले मार्क गुणिले 100 असं करतो. त्याच्यामध्ये 100 कटले म्हणजेच त्याला 50% पडले असं काढतो. मग हे ऑलरेडी आपल्याला 30% दिले म्हणजे 100ने गुणूनच दिलेलं असतं. तर ते साध्या मार्क्समध्ये किंवा साध्या किमतीमध्ये रूपांतर करत असताना त्याला भागून घ्यावं लागतं. मग आपण भागून घेतलं तर 1000चे 30% काढत असताना हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, काय राहिलं बघा? 10 मल्टिप्लाय 30 म्हणजेच नफा किती झालेला आहे? 300. त्यांनी फक्त आपल्याला काय काढायला सांगितलं होतं? नफा. ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहून घेऊ. क्वेश्चनची लेंथ वाढवली आहे जेणेकरून मुलं घाबरून जावं की बाबा एवढा मोठा प्रश्न मी कसे सॉल्व्ह करू. पण बघा त्यामध्ये अवघड काहीच नसतं. जेवढा मोठा क्वेश्चन असतो त्याचा आन्सर हे पटकन निघत असतं. विजयरावांनी ₹50 डझन याप्रमाणे 30 डझन संत्री विकत घेतली. त्यापैकी 15 संत्री खराब झाली व उरलेली सर्व संत्री त्यांनी ₹6 प्रति संत्री या दराने विकली तर त्यांना या व्यवहारात नफा किंवा तोटा, म्हणजे नफा झाला की तोटा झाला हेही सांगितलं नाही. उत्तरामध्ये बघा कन्फ्युजन करणारे ऑप्शन्स आहेत. 570 जरी आपला आन्सर आलं तर आपल्याला समजलं पाहिजे की त्यामध्ये नफा झाला की तोटा, कारण 570 दोन ऑप्शनमध्ये तोटा पण आहे आणि नफा पण आहे. तर चला मग पाहूया आपण नफा होतो की तोटा होतो. प्रश्नामध्ये दिलेल्या अटीनुसार त्यांनी असं सांगितलं की विजयराव जे आहेत ते ₹50 डझनप्रमाणे 30 डझन काय केले? त्यांनी संत्री खरेदी केली. म्हणजे याची खरेदी किंमत म्हणू आपण. खरेदी किंमत संत्रींची किती झाली? 30 डझन आहेत गुणिले 50 आहेत. 2 शून्य गुणाकार करत असताना बघा आडवा गुणाकार करायला शिकायचा. 2 शून्य जशाच तसेला 5 3 15 म्हणजे आपल्याला खरेदी किंमत ही भेटलेली आहे. त्यानंतर त्यांनी परत 8 सांगितलेली आहे. बघा काय 8 सांगितलेली आहे की 15 संत्री खराब झाली व उरलेली सर्व संत्री त्यांनी ₹6 प्रति संत्रे याप्रमाणे. आता आपल्याला हेही माहिती पाहिजे की 30 डझनमध्ये किती संत्री आले आणि आपल्या सर्वांना ती माहिती किंवा मुलांना सुद्धा ती माहिती पडतं. एका डझनमध्ये 12च वस्तू असतात आणि त्याचप्रमाणे 30 डझन गुणिले 12 करू आपण. 12 0 0
360 म्हणजे एकूण संत्री किती असणार होते, एकूण संत्री किती होते 360. आता या 360 संत्र्यांमधल्या 15 संत्र्या खराब झाल्या म्हणजे उरल्या किती 345 संत्री. आणि या 345 संत्र्या त्यांनी किती रुपये प्रमाणे विकल्यात पर. आता घेत असताना त्यांनी कसं घेतलेलं आहे बघा, विजयराव हे पक्के व्यापारी आहेत, त्यांनी काय केलंय डझनवरती घेतले आणि पर संत्रा विकलाय परत, म्हणजे एक एक संत्र्याला किंमत लावली आणि एक एक संत्रा किती रुपयाला विकलेला आहे 6 रुपयाला विकलेला. तर अशा प्रकारे आपल्याला मल्टिप्लिकेशन करून ते विक्री किंमत काढून घ्यावं लागेल. गुणाकार करूया. 6 पाचे 30, 30ला 0 हातचे आले 3, 6 चोक 24, 24 + 3 27, हातचे 2 आले, 6 3 18 आणि 2 20 म्हणजे त्यांची विक्री किंमत किती झाली 2070 रुपये. आता खरेदी किंमत ही किती होती त्यांची 1500 रुपये होती आणि आता विक्री किंमत किती झालेली आहे, ही खरेदी किंमत झाली 1500, विक्री किंमत झालेली 2070. म्हणजे याच्यावरती आपल्याला लक्षात येतं की खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे नक्कीच काय झाला तिथे नफा झालेला आहे. आणि नफा काढत असताना आपण काय करतो विक्री किंमत मायनस खरेदी किंमत आणि 2070मधनं 1500 मायनस केले तर आपल्याला 570 नफा झालेला आहे. काय झालेला आहे नफा. आणि याच्यामध्ये आहे ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तर त्यांनी डायरेक्ट सूत्रावरती 2023 म्हणजे मागच्या वर्षीचाच येऊन गेलेला प्रश्न आहे. प्रश्नामध्ये अचूक विधान शोधा. ज्यांना सूत्रपाठ आहेत त्यांनी डायरेक्ट करतील किंवा बऱ्याचशा मुलांना सर्वच मुलांना सूत्रपाठ असतोच. याच्यामध्ये फक्त उलट लिहिलेलं आहे. त्यांनी आपण सूत्रपाठ करत असताना नफा = असं करतो आणि काय केलेलं आहे उजव्या साईडला नफा दिलेला आहे. तर पहिलाच ऑप्शन बरोबर आहे, नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. त्यानंतर त्याच्या पुढचा ऑप्शन बघा, पुढचा क्वेश्चन बघा. 6 नंबरचा प्रश्न आहे. रुपये 3250ला घेतलेली सायकल आकाशने 1 वर्षानंतर 2375ला विकली तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा झाला. आता आपल्याला समजतं डायरेक्ट घेतलेली किंमत खरेदी किंमत ही जास्त आहे पण विकलेली किंमत ही कमी आहे, म्हणजे खरेदीपेक्षा विक्री जर लहान असेल तर नक्कीच तोटा होतो. म्हणजे जे 2 नफ्याचे ऑप्शन आहेत ते आपले बाद झाले. पण या 2 ऑप्शनमध्ये आपल्याला कोणता बरोबर आहे, कारण तोटा दोन्हीकडे. पण आता डायरेक्ट काय करावं लागणार आहे, याची आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. वजाबाकी केल्यानंतर 1 मिनिटाच्या किंवा अर्ध्या मिनिटाच्या आत आपल्याला उत्तर हे भेटून जातं. सोडून दाखवते पहा. खरेदीपेक्षा विक्री लहान दिसते म्हणजे तोटा झालेला आहे. खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. आडवी वजाबाकी सुद्धा मुलांकडनं प्रॅक्टिस करून घ्यायची. जर नाही जमलं तर पटकन, ज्यांना पटकन वजाबाकी किंवा बेरीज उभं मांडून येतं त्यांनी पटकन काय करायचं, प्रश्नपत्रिकेमध्ये इथे प्रत्येक पेजवरती कच्च्या कामासाठी म्हणून असा एक छोटासा बॉक्स दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला पेन्सिलनी रफ वर्क करायचं आहे. सोडून घ्या बघा. 0मधनं 5 गेले 5 राहतात. त्यानंतर इकडचा एक इकडे दिल्यानंतर इथं 4 उरतात आणि इकडून एक घेतल्यानंतर 14 होतात. म्हणजे इथं परत काय ते उरतील 7 उरतील. परत इकडे 1 दिला, इकडे 1 दिल्यानंतर इथं किती उरतात 1 आणि 1 साठी इकडचा 1 घेतला 11 झाले, 3 गेले म्हणजे इथं राहतात 8. इकडचा 1 इकडे दिल्यानंतर इथं 2 उरतात, 2मधनं 2 गेले 0 म्हणजेच 275 रुपये काय झालेला आहे त्यांना 875 रुपये तोटा झालेला आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. जयने जुनी मोटारसायकल 17,000ला विकत घेऊन 2 महिन्यांनी 15,000ला विकली तर या व्यवहारात त्याला किती तोटा झाला. आता हे सोडवत सुद्धा बसण्याची गरज नाही. मुलांना समजतं किंवा आपल्याला समजतं की 17,000ला विकत घेतली आणि त्यानंतर 15ला विकली म्हणजे सरळ इथं 17,000मधनं 15,000 मायनस केले म्हणजे 2,000 तोटा झालेला आहे. ओके, सोडवण्याची गरज नाही. हा प्रश्न 2023ला येऊन गेलेला आहे. त्यानंतर त्याच्या खालचा प्रश्न 2018ला येऊन गेलेला आहे. विधान आहे तर कोणतं विधान योग्य म्हणजे बरोबर आहे ओळखायचं आहे. विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास नफा होतो. तर हे विधान चुकीचं आहे, कारण जर नफा असेल तरी विक्री किंमत ही खरेदीपेक्षा जास्त असते. त्यानंतर खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा कमी असल्यास तोटा असतो, हेही चुकीचं आहे, कारण जर तोटा असेल तर खरेदी किंमत ही विक्रीपेक्षा मोठी असते, जास्त असते. त्यानंतर तिसरा आहे खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो, हेही चुकीचं आहे, कारण जर नफा असेल तर विक्री किंमत ही खरेदीपेक्षा
जास्त असते. आणि लास्टचा ऑप्शन आहे विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. हे विधान बरोबर आहे. आता डायरेक्ट सूत्र न विचारता त्यांनी इथं अट टाकून किंवा एखाद्या पद्धतीचं विधान बनवून आपल्याला दिलेलं आहे, जेणेकरून मुलं कन्फ्यूज होऊन जाते. अशा प्रकारे आपण इथं स्वाध्याय 23.1 हा सॉल्व करून घेतलेला आहे.